फुल मेहनत घेतली एवढे थंडी माझी जेवली बघा समृद्धी का गुलाबजाम आहे लाला मत कर बिचारायचं किती नशीब खराब. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. खूप थंडी आहे. खूप स्मोक, खूपच भयंकर वाला स्मोक आहे इकडे बघू शकता तुम्ही. आपली तार तिकडे पूर्ण ओली झालेली आहे घामामध्ये. स्मोक काढ बरं, स्मोक. हो येते आता जाता. हे वाईट संगत लागली रे तुला. आता जातो आता, चाय नाश्ता करतो. आणि मी गाडी बघू शकता किती भयंकर वाली माखली आहे ही बघा रे बाबा. कोण बोलली या इकडे गाडी फिरायला आलेली. आता बॅगा ठेवतोय, माझी बॅग घेऊन ये. हां, खूप माखली भाऊसांनो गाडी, एकदम भयंकर वाली. मागे पण पुढे पण. आपल्याकडे मजबूत धुवायला लागणार हिला. पाण्याबाईने फुल मेहनत घेतली एवढे थंडीन पण. 10-11 सेल्सिअस आहे तरी फुल पाणी मारायची मेहनत घेतली. चला 1000 किलोमीटर आहे, 1000 गाईज. घेतो आता डिझेल टाकून. वाटल्यात 7:30, कुठेतरी 9 वाजता जेव नाश्ता करायला थांबावा भाऊसांनो. डिझेल फुल करून घेतो मस्त. 1000 किलोमीटर आहे. आता 1 तास झाले उठून तरी परत झोप. 6 वाजेपर्यंत तरी पण झोप. काय आता बाळू फिरायला आलं का झोपा आलं ना त्याच काय होतं बघा. मोबाईल बघतात तर झोपले, मोबाईल पण चालतो. काय माझ्या अशी जवळ काय चालवतोय आहे 1100 किलोमीटर गाईज. 100 किलोमीटर 150 किलोमीटर पार केलेलं आहे 1 तासात. आता जातो मस्त की नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करतो आणि तब्बल डायरेक्ट थांबणार ते 1-2 वाजता. बघू आता कुठं पोचतो तर 1-2 वाजेपर्यंत. नाश्ता टाईम बघू हवानो. नाश्ता टाईम खूप भारी वाटतो इकडं नाश्ता करायला. थंड थंड हवा आणि गरम गरम नाश्ता. मिठले टाकलाय कुत्र्यासारखा, वरून टाकलाय कुत्र्यासारखा. काहीच पाण्याच्या प्लेटमध्ये मिरच्या बघा. मिरच्या किंग ही बघा. आता इथे बघा तुमच्या सोबत खारत नाव का पण मिरची आरती जराशी. मिरची किंग प्रणव पाटील म्हणून आम्ही मिरची गँग नाव ठेवले ग्रुपचा. थांबा जरा. मिरची गँग एवढं शेत इज्जत घालवली माझी जेवली बघा. हे बघू शकता वाट वलनाची आहेत. आणि युथ बघा ऍडजस्टमेंट याला कडूनच येतो. आता जरा लोलवतो इकडं. एक मीटअप करतो यांचा थोडा मीटअप. आता आलेलो आहे नागपूरमध्ये. आपला मित्र आहे, त्याने फोन केला होता की दादा ये म्हणून भाऊ आपण आलेलो आहे आपल्या मित्रासाठी. जातो आता कुठलं मंदिर. हे फ्रेश होतं, ते फक्त झोपायचंच काम करतात भाऊसांनो, दुसरं काहीच काम नाही करत. आपला भाऊ नागपूरचा आहे. आपल्याला दैवाचं दर्शन, जेवण आणि आशुबाईला मिठाई पण पार्सल दिलेली आहे. भावा धन्यवाद. आपला एकदम खास माणूस आहे. फोन त्याला काय येतो आणि आपल्याला नक्कीच फोन करतो इकडं आला का. हे बघा बिचारायचं किती नशीब खराब. आला आणि तिकडनं वरून डायरेक्ट इथं घुसला बिचारा. डिझेल फुल करून घेतो डायरेक्ट ऑन द वे. आता घरचा रस्ता पकडलाय. ऑन द वे टाकरे बाबा लवकरात लवकर. पावसानो निघालो घरी जाण्यासाठी. घराची खूप आठवण येऊ लागली राव. पाण्या वाहूला आपल्या परतीचा प्रवास. आता निघाले समृद्धी महामार्गावर थेट भिवंडीमध्ये उतरणार. इथून हे 750 किलोमीटर. आणि आता चढलोय आम्ही कंप्लीट 5:15 तर बघू. खूप असं दृश्य सुंदर फुलं लावलेत. फुले बघा. पाण्याने सांगितलं फुले दाखवायला. ही फुले बघा. येणार येते आणि बिझनेस साठी फुलं घेऊन जाणार आपल्या कुठल्या शॉप कॉम्प्लेक्सला बसून. प्लेट भावसानं 4-5 वाजून काहीतरी
15 मिनिटांनी चरलेलो, आता 9 वाजून 15 मिनिटांनी उतरतोय. चब्बल 400 किलोमीटर गाडी चालवलेली आहे, नॉन स्टॉप 400 किलोमीटर. पावसानं 5 तासात 400 किलोमीटर गाडी चालवली, एकदम फटाफट झटाझट कम्प्लीट टायमिंग लावून ठेवलं. तासाभरात 100 किलोमीटर, तासाभरात 100 किलोमीटर. आता थांबलोय जेवायला समृद्धी महामार्गावर. बघू याची चव कशी आहे. पावसानं अजून किती किलोमीटर बाकी आहे? अजून बाकी आहे 210 रप्पा गाव जायला लागेल ना. घरी जाऊन असा बॅकर झोपायला लागेल. काय सांगू तुम्हाला पावसानं. समृद्धी का गुलाबजाम आहे लाला मत कर. पावसानं विसरलो जरा व्हिडिओ काढायला जेवताना, कारण की लय भूक लागलेली. बरं झालं व्हिडिओ काढले नाही की पनीर बघून कंटाळा आलेला. कशा खाली जात नव्हता म्हणून डेझर्ट म्हणून गुलाबजाम आमची आम्ही वाटणीचं खाल्लेलं आहे. आता ते तुमच्या वाटणीला राहिलेलं आहे. लिंबू पिलो का त्याच्यात? चला भावांनो, ऑन द वे घरी डायरेक्ट. आता भेटू घरी. पाण्या बाईने घेतल्या कसं बिस जीव घालून निव्वल जीव घालून घेतला. पोट दुखलं वाटतं. दुखला नाही तर बारा पोटात दुखायला पाहिजे यांचा. ते उद्याच फोडू. यांचा पोटात दुखायला पाहिजे माझा बस म्हणणे. फायनली घरी आलेलो आहोत. खूप बरा वाटतंय. असं एवढा बरा वाटतंय ना. धन्यवाद भाऊसांनो माझ्यासोबत आल्याबद्दल. खूप आम्ही आता याच्यात मटण नेम उद्या घरी. मटण खाईल उद्या. मटण आणलं आईने. मटण आणलंय आपला मटण भाई उद्या बनवणार. कांदा पटकड उद्या पाण्याच्या घरात राहतो. चला भाऊसांनो जातो आता. कामाधंदे ती करून घेतो. चला बाय बाय. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.